गरुड पुराण अध्याय 13। भगवंता, आपण मला सर्व विधी सांगितलेत, सपिंडीकरणापर्यंतचे विधी सांगितलेत। आता कोण किती दिवसासाठी सुतकाचा काळ सुतक पाळायचे आणि सपिंडीकरणाचा विधी काय आहे त्या विधीविषयी मला सविस्तर माहिती सांगा। गरुडजीचा प्रश्न ऐकून भगवान श्री विष्णू उत्तर देत आहेत। सपिंडीकरणाचा संपूर्ण विधी आपण या अध्यायामध्ये जाणून घेऊया। सर्वप्रथम भगवंताचं स्तवन करून कथेला सुरुवात करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमः पार्वते पते हर हर महादेव। जन्मायोनिया देख करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक। ओम मात्र देवो भव, ओम पितृ देवो भव। भगवान श्रीकृष्णांच्या पावन पद स्पर्शांचे स्मरण करून चरणारविंदांचा स्तवन करून भगवंताचा आशीर्वाद घेऊन कथेला सुरुवात करूया। गरुड पुराणाचा 13वा अध्याय। या अध्यायामध्ये भगवंत सपिंडीकरणाच्या विधी विषयी सविस्तर असं मार्गदर्शन करत आहेत। सपिंडीकरणाचा विधी का करावा याविषयी सर्वप्रथम जाणून घेऊया। आपण पहिल्या अध्यायापासून इथपर्यंत कथा ऐकत आलात। आपण प्रत्येक अध्यायामध्ये सपिंडीकरण सपिंडीकरण हा शब्द आपण ऐकलात, परंतु हा विधी काय आहे? सपिंडीकरण झाल्याशिवाय तो प्रेत श्रेणीमध्ये असलेला जो प्रेतात्मा आहे, जो जीव आहे, तो त्या प्रेत श्रेणीमधून मुक्त होत नाही। आणि हा सपिंडीकरणाचा विधी झाल्यानंतर तो प्रेत श्रेणीमधून मुक्त होऊन पितरांच्या श्रेणीमध्ये जाऊन बसतो। तर हा विधी करण्या अगोदर सुतकाचा विधी किती दिवस आहे, त्याचे काय नियम आहेत, भगवंत गरुडाला सांगत आहेत। तर प्रत्येक वर्णानुसार सुतक सांगितलेला आहे, परंतु भगवंत एक श्लोक घेऊन सांगतात, गरुडा, या कलयुगामध्ये सर्व वर्णांसाठी जे सुतक आहे
आणि जे सुवेर आहे ते दोन्ही सुद्धा त्यांची विधी, त्यांचा काळ, सुतकांचा काळ सारखाच आहे. ते सुतक असेल, सुवेर असेल, 2 वेळी सुतक पाळलं जातं. एक जन्मल्यानंतर आणि एक मरण पावल्यानंतर. त्यांच्या सुतकाचा काळ किती आहे त्याविषयीचा विधी काय आहे भगवंत सांगत आहे. गरुडा, या कलियुगामध्ये सर्व वर्णासाठी सुतकाचा विधी हा, सुतकाचा काळ हा 10 दिवसापर्यंतचा आहे. कोणासाठी सुतक किती आहे? जे आपले जे गोत्र बांधव आहेत त्या गोत्र बांधवांसाठी 10 दिवसांचा सुतकाचा काळ आहे. जे कुल बांधव आहेत, कुल बांधवांनी माणूस मरण पावल्यानंतर किंवा जन्मल्यानंतर 3 दिवसापर्यंत सुतक पाळावं. जे नातेवाईक आहेत, नातेवाईकांना अंत्यविधी झाली ना, अंत्यविधी झाल्यानंतर स्नान केलं की नातेवाईकांचं सुतक फिटलं. भगवंत सांगतात, आता काही जणांना मरणाची वार्ता, जे विदेशामध्ये जर असतील तर त्यांना बऱ्याच दिवसानंतर मरणाची वार्ता कळते. त्यांनी किती दिवस सुतक पाळावं? तर ज्या दिवशी मरण झालेलं आहे त्या दिवशी कळालं, किंवा जन्म झालेला आहे त्या दिवशी कळाल्यापासून जे पुढे 10 दिवसापर्यंत जे काही दिवस उरतात तेवढ्या दिवसापर्यंत सुतक पाळावं. जसं मनुष्य मरण पावल्यानंतर 7 दिवसानंतर जर त्याला कळालं आता सुतकाचा काळ उरतो पुढे 3 दिवस, तर पुढच्या 3 दिवसापर्यंतच सुतक पाळावं. यानंतर सांगतात की हा 10 दिवसात नंतरचा सुतकाचा काळ झाल्यानंतर आता मग इतरांविषयी सुतकाचे काय नियम सुरू होतात. आता एखादं लहान बाळ आहे, लहान बाळ 1 वर्षापर्यंत जर मरण पावलं, त्याला दात आले नाहीत, ते जर मरण पावलं तर 1 दिवसाचा सुतकाचा काळ सांगितलेला आहे. किंवा 1 वर्षाच्या बालकासाठी स्नान केल्यानंतर सुतक फिटलं असं भगवंत सांगतात. दात न आलेल्या बाळाचं जर मृत्यू झाला असेल तर त्याच्यासाठी 1 दिवसाचा सुतकाचा विधी आहे. किंवा सचैल जर स्नान केलं तर ते सुतक संपत असं भगवंत सांगत आहे. मग काही बाळांची जावळ काढलेली आहे, जावळ काढलेली आहे, मग त्यांच्यासाठी सुतक किती दिवसापर्यंत आहे? त्यांच्यासाठी 3 दिवसापर्यंत आहे. जावळ काढलेली आहे परंतु मुंज केलेली नाही, त्यांच्यासाठी 3 दिवसापर्यंत. मुंज केलेली आहे परंतु लग्न झालेलं नाही, त्यांच्यासाठी 10 दिवसाचा सुतकाचा काळ आहे. जी कन्या आहे, कन्येसाठी सुतकाचा विधी असा सांगितलेला आहे, कन्येचा साखरपुडा होईपर्यंत पित्याकडे आणि पतीकडे जर साखरपुडा मुलींचा झाला असेल आणि त्या काळात जर मुलीचा मृत्यू झाला असेल तर दोन्हीकडे 3-3 दिवस सुतकाचा काळ पाळावा. आणि कन्येचा ज्यावेळी विवाह होतो, विवाह झाल्यानंतर मात्र फक्त त्या कन्येच्या पतीच्या घरी सुतक पाळलं जावं. कन्येच्या पित्याच्या घरी सुतक नाही लागला. मग या सुतकाच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अशा वर्ज्य आहेत, शास्त्रांनी कुठल्या गोष्टीला बंधनं घातलेली आहेत सुतकाच्या काळामध्ये? जे आपलं संध्याकर्म आहे, दान धर्म आहे, होम हवन आहे, स्वाध्याय, पितृतर्पण किंवा व्रतवैकल्प, ह्या गोष्टी सुतकाच्या काळामध्ये वर्ज्य आहेत. या गोष्टी करू नयेत. तर का करू नये? तर या काळामध्ये शास्त्राने या गोष्टीला वर्ज्य यासाठी वर्ज्य केलेले आहेत की सपिंडी झालेली नसते, आणि जोपर्यंत सपिंडीकरणाचा विधी होत नाही तोपर्यंत तो जीवात्मा त्या प्रेत योनीमधून मुक्तच होत नाही. मग ह्या गोष्टी शास्त्रांनी वर्ज्य केलेल्या आहेत. आणि जोपर्यंत सपिंडी होत नाही तोपर्यंत ब्रह्मादिकांना, ब्रह्मा विष्णू महेशांना जे दान अर्पण केलं जातं, जे पिंडी दिली जाते ते देवादिकांपर्यंत पोहोचत नाहीत, किंवा त्यांना सुद्धा अर्पण केलेली त्या प्रेतात्म्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्याकरिता हा सपिंडी करावा. सुतकाविषयी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि एखाद्यानं न ऐकता
जर सुतकामध्ये जर आपली नित्य नैमित्तिक कर्म केली, देवपूजा असेल, कोणी पोथी वाचत असेल, स्नान केल्या केल्या कोणी गंध लावत असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीचं त्या मनुष्याला पुण्य प्राप्त होतं. परंतु त्याने जर या सुतकाच्या काळामध्ये जर या वर्ज्य असणाऱ्या जर गोष्टी केल्या, तर आतापर्यंत त्यांनी जी भक्ती केलेली आहे, जे त्याला पोथी वाचण्यापासून, त्याच्या जे नित्य नैमित्तिक कर्मापासून, संध्या स्नानापासून, त्यांच्या व्रतापासून जे पुण्यफलाची प्राप्ती आतापर्यंत त्याला झालेली आहे, ते सगळंच्या सगळं निष्फळ होऊन जातं. म्हणून सुतकाच्या काळामध्ये जे नित्य नैमित्तिक जे कर्म आहेत, ते नित्य नैमित्तिक कर्म करू नयेत. कारण अगोदर केलेले पुण्यफलाची जे प्राप्ती आहे, ते सगळंच्या सगळं पुण्य निष्फळ होतं. त्यासाठी या ज्या विधी वर्ज्य केलेले आहेत, त्या विधी करू नये. यानंतर भगवंत पुढे सांगतात, मग सुतकाचे नियम काय पाळावे. सुतकामध्ये जे सुतकाच्या जे घरी, ज्यांच्या घरी सुतक लागलेलं आहे, त्यांच्या घरी जे शिजवलेलं अन्न आहे, ते एखाद्याला माहित नाही की यांच्या घरी सुतक आहे. त्यानं जर ते ग्रहण केलं, तर त्याला त्या अन्नाचं ग्रहण केल्याचं दोष लागत नाही. परंतु ते अन्न ज्यांनी दिलेलं आहे, अर्पण केलेलं आहे, दान दिलेलं आहे, त्याला ते अन्न दान केल्याचं पाप लागतं. कारण सुतक घरी शिजलेलं अन्न इतरांना देऊ नये असं भगवंत सांगत आहे. यानंतर देणाऱ्याला आणि खाणाऱ्याला दोघांनाही दोष लागतो असं भगवंत सांगत आहेत. सुतकाच्या काळामध्ये इतर व्यक्तींना स्पर्श करू नये. सुतकाच्या काळामध्ये शांत राहावं, भगवंताचं चिंतन करावं, गेलेल्या जीवाबद्दल न रडता. एकदा का जीव या शरीरामधून गेला ना, तो प्राणेश्वर या शरीरामधून गेल्यानंतर त्या जीवाबद्दल कितीही जर रडलं, कितीही जर हळहळ व्यक्त जर केली, तर तो जीव त्या देहामध्ये परत येणं शक्य नाहीच आहे. यामुळं त्या देहाकरता काय रडावं. यासाठी तुम्ही जोपर्यंत तुमचे आई वडील, आजी आजोबा जिवंत आहेत ना, त्यांच्यासाठी काय दान धर्म करायचा आहे, त्यांना तुम्हाला काय खाऊ घालायचं आहे, ते खाऊ घाला. ते मरण पावल्यानंतर गयेला जावं, श्राद्ध करावं, तिथं दान द्यावं. यापेक्षा ते जिवंत असताना त्यांची सेवा करा, त्यांचा आदर करा. त्यांना म्हातारपणाला जर आधार दिला ना, तर त्या पुण्यफला एवढं दुसरं पुण्यफल नाहीच आहे. त्यामुळे जिवंत असताना त्यांना आधार द्या. मरण पावल्यानंतर तर कोणीही सुतक पाळेल. मरण पावल्यानंतर तो जीवात्मा पाठीमाग लागल्यानंतर, तो खाली सुखानं खाऊ देत नसल्यानंतर कोणीही दान करेल, कोणीही पिंड देईल. तो जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना, काही पुत्र असे आहेत की माझे पिता, माझी माता माझ्याबद्दल भेदभाव करतात. म्हणजे मोठ्या मुलाबद्दल प्रेम बाळगतात, मोठ्या मुलाबद्दल म्हणजे सगळं त्याच्यासाठीच करतात, आणि लहान मुलाला काही करत नाही. किंवा काही ठिकाणी लहान मुलांनाच सर्व काही करतात. त्यांच्या जवळच जे काही धन आहे ते लहान मुलाला देतात, मोठ्याला देत नाही. त्यासाठी शास्त्र एक गोष्ट सांगतात, त्यांनी जे केलेले कर्म आहेत का, त्यांच्या कर्माचा भोग त्यांना भोगावा लागेल. तुमचं कर्म काय आहे, त्यांनी जन्म दिला ना तुम्हाला, त्यांचं ऋण आहे तुमच्यावर, त्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हा. याकरिता आपल्या धर्मामध्ये जे काही रीती आलेले आहेत, ते रीती ही जे शास्त्र पोहोचलं नाही. अगोदर विधी होत्या, पिता किंवा माता मरण पावल्यानंतर त्या पुत्राचं लगेलगे मुंडन केलं जायचं. कारण पुत्राने केस काढावेत मरण पावल्यानंतर. तो पुत्र कसला, जो पुत्र ह्या विधी करत नाही. मग हे लोकांपर्यंत ज्ञान अगोदर होतं, परंतु काळानुरूप ते लोप पावत गेलं. कारण समाजामध्ये असा समजच पसरविला गेला की गरुड पुराण वाचू नये, श्रवण करू नये. परंतु का, कुठल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे की वाचू नये, श्रवण करू नये?
मग हे जे दिव्य ज्ञान आहे, हे दिव्य शास्त्राचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचायचं कसं, याविषयीचा विधी आपल्यापर्यंत कसा पोहोचायचा. शास्त्राने जे ह्या गोष्टी वर्ज्य केलेल्या आहेत, ह्या गोष्टी, हे नियम आपण पाळावेतच. कारण शास्त्राने प्रत्येक गोष्टी मागे एक आधार सांगितलेला आहे. त्या गोष्टींना आधार देऊन शास्त्राने या गोष्टी पटवून सांगितलेल्या आहेत. आणि स्वतः भगवंतांनी गरुडाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळं सपिंडीकरणाचा हा जो विधी आहे, तो सपिंडीकरणाचा विधी करावा. मग याविषयी मृत पावल्यानंतर 15 दिवसानंतर, 2 आठवड्यानंतर, 6 महिन्यानंतर, 1 वर्षभरापर्यंत हा विधी करता येतो. परंतु भगवंत गरुडाला सांगतात, गरुडा, हा विधी पुत्राने 12व्या दिवशीच करावा. कारण त्या जीवाची त्या योनीमधून मुक्तता व्हायची असेल तर हा सपिंडी केलाच पाहिजे. मग 12व्या दिवशीच हा विधी करावा. कारण काय आहे, कलयुगामध्ये धर्म अस्थिर आहे आणि मुलाचं आयुष्य, त्याच्या जीवाचं सुद्धा काय बरं वाईट होईल, काय सांगता येतं. त्यामुळं 12व्या दिवशीच हा सपिंडीकरणाचा विधी करावा, भगवंत सांगत आहे. मग गरुडजी विचारतात, भगवंता, सपिंडीकरणाचा विधी काय करावा, कसं करावा, त्याला कुठलं कुठलं साहित्य वापरावं, त्याविषयी मला माहिती सांगा. त्याविषयी माहिती सांगत असताना भगवंत सांगतात, जे शय्यादान आहे आणि हा जो सपिंडीकरणाचा विधी आहे, याविषयी मी तुला सविस्तर सांगतो. गरुडा, विधी करण्यापूर्वी सर्वप्रथम अगोदर स्नान करावं. ज्या ठिकाणी सपिंडी करायची आहे ती जागा गायीच्या शेणाने सारवावी आणि विधानपूर्वक सपिंडी करावी. प्रथम पूजा करावी विश्वदेवाची, नंतर वसुरूपी, नंतर आदित्याची, रुद्राची, पितामहाची आणि नंतर इतर पितरांना 3 पिंड अर्पण करावे. त्या सुद्धा पिंडाचा विधी आहे. इतर पितरांना 3 पिंड अर्पण केल्यानंतर जे 4थं पिंड आहे, 4थं पिंड त्या मृतासाठी अर्पण करावं. यानंतर त्या पूजेसाठी साहित्य, चंदनाचा गंध वापरावा. उगाळून पूजेच्या ठिकाणी त्या कलशाला लावावा. तुळशीची पत्र घ्यावं, तुळशीची पाणी घ्यावं, धूप, दीप, निरांजन, नैवेद्य, या सगळ्या गोष्टी घ्याव्या. यानंतर सुग्रास जेवण बनवावं. विडा, वस्त्र आणि दक्षिणा या गोष्टी सर्व सोबत असू द्याव्या. यानंतर जे 4था पिंड जो दिलेला आहे, सोन्याच्या काडीने त्या 4थ्या दिलेल्या पिंडाचे 3 भाग करावे. मग आईचा जो पिंड आहे, आजी जर मरण पावली असेल तर आईचा पिंड आजीच्या पिंडामध्ये मिसळावा आणि जर आजोबा जर मरण पावले असतील तर आजोबाचा पिंड पित्याच्या पिंडामध्ये मिसळून एकत्रच पिंड अर्पण करावं. पूजा जो करणार आहे त्याला दान द्यावं, वस्त्र दान द्यावं. दान देत असताना भगवंतांनी एक गोष्ट महत्वाची अशी सांगितलेली आहे की तुम्ही सत्पात्राला दान द्या, सत्पात्राला. यानंतर पददान आणि शय्यादान याविषयीची सुद्धा माहिती भगवंतांनी सांगितलेली आहे. सपिंडीकरण झाल्यानंतर पितृतर्पण करावं. पितृतर्पण केल्यानंतर अन्न आणि पाण्याचे 12 घडे, छोटे छोटे का होईना, 12 घडे भरून दान द्यावे. आणि पूजा करताना जी नेसलेली वस्त्र आहेत, ती नेसलेली वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करावे. आणि नवीन वस्त्र परिधान केल्यानंतर पददान आणि शय्यादान याविषयी भगवंतांनी वर्णन केलेले आहे. ते असं, शय्यादान करते वेळी सुंदर असा सागवानाच्या लाकडाचा पलंग बनवावा. त्याला छान प्रकारे विणून त्यावर सोनेरी रंगाने चित्र काढावेत. त्यावरती गादी, नंतर उषा, गालिच्छा सगळं हे ते अंथरावं. त्यावर वस्तू ठेवाव्यात, ग्लास, भांडे
आणि सगळ्या या वस्तू ठेवून ज्या सत्पात्राला आपण दान देणार आहोत त्या जोडीला त्या जे दान देणारा जो शय्या आहे, जो पलंग आहे, त्याच्याजवळ बसवावं. सर्वप्रथम भगवंताची, विष्णूची आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवून, आता शास्त्राने तर भगवान श्री विष्णू आणि सोन्याची मूर्ती ठेवावी असं सांगितलेलं आहे, परंतु ज्यांनी त्यांनी आपापल्या कुवतीप्रमाणे किंवा फोटो जरी ठेवला तरी भगवंताला तुमचा भाव पाहिजे असतो. फोटो ठेवून पाणी अर्पण करून गंध लावावा भगवंतांना, फूल वाहून भगवंताला माळ घालावी. माळ घातल्यानंतर 8 जे लोकपाल आहेत, 8 लोकपालांची पूजा करावी. 9 ग्रह, देवी आणि विनायकाची पूजा करावी. त्यानंतर पददानामध्ये काय काय दान द्यावं? छत्री दान द्यावं, पादत्राण म्हणजे चप्पल, वस्त्रदान द्यावं, एक अंगठी सोन्याची असेल, चांदीची असेल. त्यानंतर कमंडलू दान द्यावं, आसन आणि पंचपात्र अशी 7 प्रकारची दाने. काठी द्यावी, तांब्याचं एक ताम्हण द्यावं ज्याला आपण ताट म्हणतो. नंतर ज्यांना आपण दान देणार आहोत त्यांना शिधा द्यावा. जेवणामध्ये तूप आणि जानव या सगळ्या वस्तू ज्या सत्पात्राला, ज्या जोडप्याला आपण दान देणार आहोत त्या सत्पात्रालाच दान द्यावं. आणि भगवंत सांगतात, ज्यावेळी सगळं मंत्र झाल्यानंतर ज्या जोडीला आपण दान देणार आहोत त्या जोडीला दान देत असताना काय म्हणावं? हात जोडून प्रार्थना करावी, हे भगवान श्रीकृष्ण, ज्याप्रमाणे देवलोकामध्ये आपली शय्या आहे त्याचप्रमाणे माझी शय्या अखंड भरून राहावी अशी भगवंताला प्रार्थना करावी. आणि त्यासाठी मी हे दान देत आहे अशी प्रार्थना भगवंताला केल्यानंतर त्या सत्पात्र जोडीला ते शय्या दान आणि बाकीच्या गोष्टी दान कराव्या. आता प्रत्येक दान दिल्याचं फळ काय प्राप्त होतं हे भगवंत सांगत आहेत. शक्य जोपर्यंत जिवंत आहोत ना तोपर्यंतच दान द्यावं आपापल्या कुवतीनुसार. भगवंत सांगतात शय्या दान दिल्यानं काय होतं? भयंकर अशा ज्यावेळी मृत्यूचा प्रवास सुरू होतो, वैतरणी नदीकडे जात असताना त्या मार्गाने तप्त अशी धरत्री असते आणि सूर्य आग ओकीत असल्यामुळं अतिउष्ण अशा त्या वातावरणामध्ये छत्री दान दिल्यानंतर त्या जीवावरती सावली धरली जाते. पादत्राणाचं दान दिल्यामुळं घोड्यावरती त्याला बसवून घेऊन गेलं जातं. जे अंगठी आहे, अंगठीमुळं जे यमाचे जे दूत आहेत किंवा इतर जे ज्यांच्यापासून भय आहे जीवाला त्यांपासून भय राहत नाही. यानंतर त्या जीवात्म्याला ज्यावेळी तो प्रवास सुरू होतो त्या वाटेवरती त्याला इतका भयंकर असा प्रवास करावा लागतो, त्या प्रवासावरती बसायला सावली सुद्धा नसते. ज्यावेळी आसन आणि दान दिले जातं त्यावेळी त्याला बसण्यासाठी आसन त्या ठिकाणी मिळतं आणि भयंकर अशा त्या मार्गामध्ये त्या जीवाचं ज्यावेळी त्याला भयंकर अशी तहान लागते त्यावेळी कमंडलू, पाण्याने भरलेला कमंडलू दान दिल्याने त्या जीवाला वाटेमध्ये पाणी प्यायला दिलं जातं. हे आहे या दानाचं महत्व. यानंतर भगवंत सांगतात विशेष अशा स्थिती किंवा वेगवेगळ्या स्थितीवरती ज्यांचं मृत्यू झालेला आहे त्यांच्याविषयी श्राद्ध करण्याचा विधी भगवंत सांगत आहे. एखाद्याचा मृत्यू जर पौर्णिमेला झालेला आहे तर त्याच्या वर्ष श्राद्धा करता रिक्त स्थिती नेमावी श्राद्धा करता. मग रिक्ता चतुर्दशीला जर मृत्यू झाला असेल तर रिक्ता नवमी निवडावी. नवमीला मृत्यू झाला असेल तर रिक्ता चतुर्दशी. अशा या विधी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. परंतु काही का असेना पिंड विरहित श्राद्ध करू नये असं भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. यानंतर एखादा पितृभक्त मुलगा असतो, त्या मुलाला जर गयेचं श्राद्ध करायचं असेल तर 1 वर्ष झाल्याशिवाय गयेचं श्राद्ध करू नये. 1 वर्षानंतरच, पहिलं वर्ष श्राद्ध झाल्यानंतरच मग गयेला जाऊन श्राद्ध करावं. त्या सुद्धा श्राद्धाचा विधी सांगितलेला आहे. भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीला
तुळशीच्या मंजुळा अर्पण कराव्या आणि मंत्रोक्त पद्धतीने गयासारख्या तीर्थाला जाऊन श्राद्ध करावं. शमीच्या पानाच्या आकाराचं पिंड, शमीचं पान त्याच्या आकाराचं जर पिंड जर अर्पण केलं तर भगवंत सांगतात तर त्या जी पित्र आहेत, जो अर्पण करणार आहे त्याची 7 गोत्र आणि 101 पिढ्या, 7 गोत्र आणि 101 पिढ्या मुक्त होतात, असा हा विधी भगवंतांनी सांगितलेला आहे. भगवंत म्हणतात, जो मनूचा मुलगा इक्ष्वाकू आहे का, इक्ष्वाकू याला दिव्य पितरांनी गयेच्या श्राद्धाचं महत्व पटवून सांगितले होते. आणि ही कथा वर्ष श्राद्धानंतरच करण्याविषयीची संपूर्ण कथा कलाप बागेमध्ये पितरांनी इक्ष्वाकूला सांगितली होती. ही कथा भगवंतांनी म्हणजे देवादिकांनी सुद्धा ऐकलेली होती. भरद्वाज ऋषीच्या पुत्रांनी गायीचा वध केला आणि गायीचा वध केल्यानंतर गोहत्येचं पातक त्यांच्या माथी लागल्यामुळं अनेक जन्म त्यांना दारोदार भटकावं लागलं, मुक्ती नाही भेटली. कोणत्या जन्मामध्ये त्यांना कसं त्रास भोगावा लागला भगवंत सांगतात. 7 जन्मापर्यंत त्यांना कसं पीडा भोगाव्या लागला. पहिल्या जन्मामध्ये दशार्ण देशामध्ये पारधी होऊन जन्मले आणि त्या जन्मामध्ये इतक्या पीडा त्यांना सहन कराव्या लागल्या. दुसऱ्या जन्मामध्ये कालंजीर पर्वतावरती हरिणीचा जन्म भेटला. हरिणी होऊन त्या जन्मामध्ये रान भटकले, तो जन्म तसा गेला. तिसरा जन्म शरद्वीपामध्ये चक्रवाक पक्षी होऊन शरद्वीपामध्ये भटकत राहिले, त्यांचा तिसरा जन्म असा गेला. चौथा जन्म मानस सरोवरावरती जे राजहंस पक्षी आहे, राजहंस पक्षाचा जन्म भेटला. 5व्या जन्मामध्ये कुरुक्षेत्रामध्ये ब्राह्मणाचा जन्म भेटला. नंतर 6वा वेद उपासक आणि मग 7व्या जन्मामध्ये पितृभक्ती करून जे भरद्वाज ऋषींचे पुत्र होते, 7व्या जन्मामध्ये पितराची भक्ती केल्यामुळेच त्यांना मुक्ती भेटली, मुक्ती मिळाली आणि ते मुक्त झाले. याविषयीची कथा भगवंतांनी सांगितलेली. आता सर्वात महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या. आता काही जण निर्धन आहेत, त्यांच्याकडे एवढा पैसा अडका नाही आहे एवढं दान देण्याविषयी भगवंता, मग त्यांनी हे दान कसं द्यावं किंवा त्यांना मग मुक्ती कसं मिळावं, त्यांच्या पितरांना मुक्ती कशी मिळावी. तर भगवान श्री विष्णूंनी सांगितलेलं आहे, ज्यांच्याकडे धन नाही का, जे निर्धन आहेत का, त्यांनी ही जी कथा आहे गरुड पुराणाचा अध्याय 13वा, हा अध्याय केवळ जर श्रवण केला तर सगळे दान दिल्याचं फळ त्यांना प्राप्त होतं आणि त्यांच्या पितरांची आणि त्यांची या पातकांपासून मुक्ती होते. बघा, जे ऐकणारे आहेत त्यांच्यासाठी भगवंतांनी एवढं मोठं फळ दिलं, त्यामुळे भगवंताची कथा श्रवण करावी. मनुष्य मरण पावल्यानंतर अगोदर गरुड पुराण 13 दिवसापर्यंत गरुड पुराण श्रवण करायचे. वक्त्याला बोलवून, जे गरुड पुराण सांगणारे आहेत त्यांना बोलून 13 दिवसापर्यंत ही कथा ऐकवली जायची. ती कथा त्या घरामध्ये केली जायची. गरुड पुराण का लावायचे? कारण ही कथा ऐकल्याचं पुण्यफळ एवढी प्राप्ती आहे. त्या एखादा निर्धन आहे, त्याला एवढे दान घडत नाहीत ना, त्यांनी केवळ ही कथा श्रवण जरी केली तर सगळेच्या सगळे दानाची फळ ऐकणाऱ्याला प्राप्त होतात. यामुळं मनुष्य मरण पावल्यानंतर कसं ते जे 10 ते 15 दिवसाचं जे वातावरण राहतं आणि 13 दिवसापर्यंत तो तर 12 दिवसापर्यंत तो जीवात्मा सोबतच राहतो. त्याला ज्यावेळी त्या यमपुरीमध्ये नेऊन संपूर्ण यमपुरीचं दर्शन नेऊन खाली आणलं जातं, तो 12 दिवसापर्यंत तो जीव या मृत्यू लोकामध्येच राहतो. म्हणून या मनुष्य मरण पावल्यानंतर गरुड पुराण अवश्य श्रवण करावं, कारण याच्या पुण्यफळाची प्राप्ती त्या सर्वच्या सर्व ऐकणाऱ्याला होते. त्यामुळं मनुष्य मरण पावल्यानंतर या गरुड पुराणाला अवश्य एखादा वक्ता बोलून गरुड पुराण त्याच्याकडून ऐकून घ्यावं.
कारण सर्वच्या सर्व दान दिल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते, स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे सर्वांनीच. कारण हे जे आपल्या पुराणाचं ज्ञान आहे ना, हे लोपच चाललेलं आहे. हे ज्ञान लोपू नये. पुराणाची कथा काय ऐकावी, कारण या कथेमधून त्या जीवाला तर मुक्ती होतेच, मुक्ती प्रदान तर होतेच, परंतु सुंदर आणि पावन असणारी ही भगवंताची कथा ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी तो जीव सुद्धा जी या जीवांना, जे खालच्या त्या आपतेष्टांना जो त्रास देणार आहे, तो या प्रेत योनीमधून मुक्त झाल्यानंतर त्याची सुद्धा मुक्ती होईल आणि ऐकणाऱ्याला सुद्धा पुण्यफळाची प्राप्ती आहे. त्यामुळं गरुड पुराण मनुष्य मृत्यू पावल्यानंतर त्या जीवात्म्याची जर मुक्ती करून घ्यायची असेल, त्या जीवात्म्याची जर मुक्ती करायची असेल तर अवश्य गरुड पुराण सुतकाच्या काळापर्यंत घरामध्ये पोथी लावून श्रवण करावं. श्रवण होत नसेल तर वाचन करावं. तेही होत नसेल तर एखाद्या वक्त्याला बोलवून त्याला गरुड पुराण सांगायला लावावं. परंतु ज्याला गरुड पुराण माहित आहे असा वक्ता बोलवून त्याच्याकडून गरुड पुराण श्रवण करावं. आणि नंतर मग आर्धदैहिक जे विधी आहेत, जे महात्म्य आहे, त्याविषयी 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी कथा सांगितलेली आहे. आपले जे हे पारंपरिक जे ज्ञान आहे, हे जे विधी आहेत, हे विधी कुठेतरी लोपत चालले. त्यामुळं या कथा आपण ऐकाव्या. हे दिव्य ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं हाच प्रयत्न आहे. आपल्या शास्त्राचं ज्ञान लोपत चाललेलं आहे, कोणी सांगायला तयार नाही. कलियुगामध्ये धर्म, हे आपल्या धर्मग्रंथाचं ज्ञान का? कारण लोकांचा वेधच राहिला नाही. धर्माविषयी जो जिव्हाळा, जी गोडी असायला पाहिजे, जे आपल्या पुराणाविषयी, पुराणाच्या श्रवणाविषयी जी गोडी असायला पाहिजे, ती गोडीच राहिली नाही. अगोदरच्या काळीचे पुत्र होते, माझ्या आईच्या जीवाला मुक्ती लाभावी, माझ्या पित्याच्या जीवाला मुक्ती लाभावी, त्याकरिता मी गरुड पुराण 13 दिवस ऐकन, श्रवण करेन. अट्टहासाने लावायचे. अगोदरच्या काळी अट्टहासानं किंवा काही जे ऐकणारे जे आजी आजोबा आहेत ते त्यांच्या पुत्रांना म्हणायचे. आता माझ्या ऐकण्यामध्ये तर एक आजी होती, त्या आजीची इच्छा होती. त्या आजीने पुत्राला सांगितलं की बाळा, मी मरण पावल्यानंतर माझी शेवटची इच्छा आहे, तू 13 दिवसानंतर गरुड पुराणाची पोथी तुझ्या घरी, म्हणजे आपल्या घरी लाव. आजीच्या इच्छेसाठी त्या पुत्राने गरुड पुराण त्याच्या घरामध्ये लावलं. घरामध्ये तर शांती लाभलीच, परंतु पुण्यफळाची प्राप्ती या पुराणाची अनन्यसाधारण आहे. विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि इतर काळामध्ये म्हणजे श्रवण करण्याचा असा विधी येतच नाही. आणि मनुष्य जन्माला आपल्या पाप पुण्य कर्माच्या फळाविषयी संपूर्ण शरीराचा अभ्यास सांगितला आहे. पंचतत्वापासून हा बनलेला देह, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची काय तत्व आहेत, कुठं स्थित आहेत, येणाऱ्या अध्यायामध्ये आपण ते सुद्धा श्रवण करणार आहोत. त्यावेळेस कळेल की आपले ग्रंथ आणि आपल्या पुराणामध्ये किती गुह्य ज्ञान दडलेलं आहे. ज्या ठिकाणी विज्ञान संपत का, तुमचे विज्ञानाचे सगळे शोध ज्या ठिकाणी संपतात का, तिथून आमचा अध्यात्म सुरू होतो. तुमचं विज्ञान, अहो हे रॉकेट, हे लॉन्चर, हे आता आले. आमच्या युगानुयुगे विमानाने आज सुद्धा नाडी, अगोदरचे ऋषी कशी होते, नाडी परीक्षा, वैद्य कशी होते, नाडी जर पाहिली ना, त्या नाडीची परीक्षा करून काय रोग आहे, अगोदरचं वैद्यक शास्त्र होतं, शास्त्रोक्त गोष्टी होत्या, शास्त्राचं ज्ञान होत. चरक संहिता, काय दिव्य ज्ञान, दिव्य वनस्पतीची माहिती संहितेमध्ये सांगितले, ते सुद्धा ज्ञान आपण या चॅनल वरती सांगणार आहोत. त्यामुळं
या पुराण कथा चॅनल सोबत जोडून राहा. आपल्या सनातन धर्मामधलं सर्व ज्ञान, दडलेले ज्ञान ग्रंथामध्ये आपण सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत. गरुड पुराणाचा 13वा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. चॅनल सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ते तुमच्या मनावर. परंतु ह्या अशाच प्रकारचं गुह्य ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी चॅनल सोबत अवश्य जोडून राहा. रामकृष्ण हरी. आदेश.